हाय गाईज, मी रुशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आमची डेकोरेशनची तयारी चालू आहे. काय काय करतोय, कसं कसं करतो हे आम्हाला माहीत नाही. डेकोरेशन करता करता कधी 12:30 झाले आम्हाला समजलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होती हरतालिका. तर हरतालिकेचं व्रत मी केलेलं आहे आणि त्याचीच पूजा करण्यासाठी मी हे साहित्य गोळा केलेलं आहे. आणि आधी पाट मांडून घेतला, त्याच्यावर रांगोळी काढली. पूजेची तयारी झाल्यानंतर मी अशी छान अशी सिंपल सोबर तयार झाले होते. पूजा करण्यासाठी साडी घातली होती आणि त्याच्यानंतर घेतली पूजा करण्यासाठी. तर पूजा करताना सगळ्यात आधी मी पाटावर वस्त्र म्हणजे एखादं नवीन कोरं कापड टाकायचं असतं आणि ते कापड टाकून त्याच्यानंतर मी समई प्रज्वलित केली आणि समई प्रज्वलित केल्यानंतर कापडाला अत्तर लावून घेतलं, सुगंधी अत्तर. त्याचा फ्लेवर केसरचंदन आहे. आणि मग त्याच्यानंतर पूजेची मांडणी करायच्या आधी गणपती घेतला देवघरातला आणि त्या गणपतीची सगळ्यात पहिले स्थापना केली. कोणतीही पूजा करताना सगळ्यात पहिली गणपतीपासूनच करायची असते, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण ज्याची त्याची पद्धत वेगळी आहे ही हरतालिकेची पूजा करण्याची. काही जण माझ्यासारखेही करत असतील आणि काही जण वेगळी पण करतात. शेवटी ज्याची त्याची पद्धत. तर मी अशा प्रकारे पूजा केलेली आहे. सगळ्यात पहिले वाळूची पिंड तयार करून ती ठेवली. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी हरतालिकेची मूर्ती ठेवली. वाळूच्या पिंडीला वस्त्रमाळ जाणवा, गणपतीला वस्त्रमाळ जाणवा आणि जी हरतालिकेची मूर्ती आहे तिला सुवासिनीचं वाण, म्हणजे त्यात आरसा, बांगड्या जे काय असेल ते, मंगळसूत्र वगैरे असतं ते. आणि त्याच्यानंतर विड्याची पानं ठेवली, खारीक खोबरं ठेवलं, 5 फळं ठेवली आणि ती पत्री साईडला ठेवून दिली. पिंडीला धोत्र्याचं फूल, बेलपत्र हे सगळं वाहून घेतलं. हे आमच्या शेजारच्या ताई यांच्या पाया पडण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांनी पाया पडले. आणि पाया पडून झाल्यानंतर बघा ही पूजा कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप आवडली, सुंदर झाली होती खूप. सगळ्यांनाही खूप आवडली. आमच्या इथल्या बायका आल्या होत्या 2-3 पाया पडण्यासाठी. आणि हे आमचं बाप्पा येण्या अगोदरचं डेकोरेशन कसं वाटतं हे मला नक्की सांगा.